नागरिकांची बेशिस्त अनेक शहरातील गटर्स आणि ड्रेनेजसाठी धोकादायक ठरतीये। कागल नगरपालिकेच्या वतीनं आज मान्सूनपूर्व सफाई मोहीम सुरू होती। त्यावेळी मुख्य रस्त्यांवरील गटारींचे चेंबर्समध्ये शेकडो प्लास्टिकच्या बाटल्या आढळल्या। सोमवारी झालेल्या वळीव पावसात रस्त्यावरून पाणी वाहत होतं, त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आज विशेष स्वच्छता मोहीम राबवली। पण बहुतांश चेंबरमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या यांचाच कचरा अडकला होता। या प्रकारातून नागरिकांची बेफिकिरी आणि पर्यावरणाबाबतची उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली आहे। वळिवाचा पाऊस कागल शहरातील स्वच्छतेच्या दाव्यांची परीक्षा घेतोय। सोमवारी दुपारी तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कागलमधील अनेक गटारी आणि चेंबर तुडुंब भरून वाहू लागले। त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी आलं होतं। या पार्श्वभूमीवर कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं स्वच्छता मोहीम राबवली। पण गटर्सची चेंबर तुंबण्यामागे नागरिकांचा बेशिस्तपणा जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं। बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवरील गटर्सच्या चेंबरमधून अक्षरशः शेकडो प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढण्यात आल्या। प्लास्टिकमुळे गटारींचा नैसर्गिक प्रवाह अडल्यानं पाण्याचा निचरा होऊ शकला नाही। यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या, पण पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अनेकांनी त्या थेट गटारीत फेकल्या होत्या। या बेजबाबदार कृतीचा फटका संपूर्ण कागल शहराला बसतोय। नगरपालिकेनं ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या आहेत, पण नागरिक त्याचा वापरच करत नाहीत। त्यामुळेच कागलसह अनेक शहरांमध्ये गटारीची किंवा ड्रेनेजची चेंबर्स प्लास्टिकच्या कचऱ्यानं भरलेली आढळतात। प्लास्टिकचं विघटन होत नसल्यानं हा कचरा चेंबर्स चोकअप करतो आणि सांडपाणी रस्त्यावर येतं। त्यावर मात्र लगेच तक्रार केली जाते। पण कोणतंही शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसते, तर प्रत्येक नागरिकाचीही असते। प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा योग्य ठिकाणी टाकल्यास गटारी तुंबण्याचे प्रकार टाळता येतील आणि पर्यावरणाचं रक्षण होईल। पण त्यासाठी नागरिकांनी शिस्त आणि जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे।